अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामींची 21 दिवसांची प्रभावी सेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अशक्य गोष्टींची अपेक्षा करून दुःखाशिवाय काय मिळणार? बाभळीला काटे येऊ नये अशी इच्छा करूनही ते काटे येणे बंद होणार नाही. ईश्वर सज्जन व दुर्जनांनाही जन्मास घालतो व ऐश्वर्यही देतो. ती तर ईश्वराची लीला आहे. दुसरा असा का, हा विचार नको. कारण दुःख हे बाहेरून येत नाही. ती तर आपल्याच मनाची आतील निर्मिती असते. दुसऱ्याला सुधारणे संपूर्णपणे आपल्या हाती नसते, पण स्वतःला सुधारणे संपूर्णपणे आपल्या हाती असते. तेच प्रथम सेवेकऱ्याने करावे. सेवेकऱ्याने दुसऱ्यांच्या चुका शोधण्याचा नसता उद्योग करण्यापेक्षा स्वतःचे आत्मनिरीक्षण करून स्वतःच्या चुका सुधारणे हेच खरे अध्यात्म आहे. स्वधर्म आचरण जो श्रद्धेने करतो त्याचे शत्रूही नुकसान करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ अवतारावर निस्सीम श्रद्धा हाच एकमेव संकटमुक्तीचा मार्ग आज तरी आहे. म्हणूनच आपण दत्त जयंतीनिमित्त 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 21 दिवसांची स्वामी चरित्र सारामृतांची सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया. 4 डिसेंबर 2025 गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे. दत्त जयंती आणि गुरुवार दिवस हा खूप चांगला योग जुळून येत आहे. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपला धर्म व संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्याला नाही. हे जरी सत्य असले तरी इच्छित कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त 11, 21, 33, 51, 108 अशा संख्येत घरी पारायण करताना काही गोष्टींचे पालन करावे. पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी. स्वामी नाम चिंतन करावे. पारायण हे गुरुवार किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे. पण दत्त जयंतीनिमित्त आपण 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत 21 दिवसांचे श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण आपण करणार आहोत. हे पारायण संकल्पपूर्वक करावे. पारायण हे शक्यतो देवघरात करावे. इतर ठिकाणी पारायण करावयाचे असल्यास तेथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी. रोज एक वेळा श्री स्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून नंतर एक माळ स्वामी मंत्राचा जप करावा. नंतर रोजचे 3 अध्याय किंवा पारायण वाचन करावे. सर्वात शेवटी एक वेळा तारक मंत्र म्हणावा. ग्रंथ चौरंग किंवा पाटावर ठेवावा. पारायण करताना पूर्व किंवा उत्तरमुखी बसावे. दिवा व अगरबत्ती चालू असावी. अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी एक वेळा श्री स्वामी स्तवन वाचावे आणि एक माळ श्री स्वामी मंत्राचा जप करावा. तसेच रात्री झोपताना एक वेळा तारक मंत्र म्हणावा. अध्याय वाचन हे संत गतीने आणि एकाग्रपणे करावे. त्यातील मतितार्थ समजून घ्यावा. पारायण काळात आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न खाऊ पिऊ शकतो. त्याला कसलेही बंधन नाही. फक्त मांसाहार करू नये. श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथात 21 अध्याय आहेत. तर आपल्याला रोज 1 ते 21 अध्याय वाचन करायचे आहेत. ही सेवा 21 दिवस अशी करायची आहे. आपल्याला 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत 1 ते 21 अध्याय असे वाचन केल्यावर 21 दिवसांचे पारायण संपूर्ण झाले. पारायण काळात आचरण कसे असावे असा एक खूप मोठा प्रश्न सेवेकरांना पडतो. तेव्हा याचे उत्तम उदाहरण 5वा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात दिले आहे.
अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे गुरुचरित्र. याप्रमाणे आचरण ठेवावे. बाकी इतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही. वेळ कोणती असावी हा एक प्रश्न आहे. तर पारायण हे शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावे, किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकता. सूतक आल्यास 10 दिवस पारायण बंद ठेवावे. महिलांनी मासिक पाळीच्या दरम्यान 4 दिवस वाचन बंद ठेवावे. संकल्पित पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. संकल्प पूर्ण झाल्यावर 3, 5, 7, 9 या संख्येत बालगोपाळांना जेवू घालावे. सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे. पारायणाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी करावयाचा संकल्प. हातात पाणी घेऊन त्यात अखंड 5-7 अक्षता व थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे. नंतर पुढील संकल्प म्हणावा. हे पूर्ण परब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, मी गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे. गाव येथील रहिवासी असून आपला सेवक आहे. माझे हे कार्य साध्य व्हावे या संकल्पपूर्तीसाठी मी श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण संख्या बोलावी आणि एवढे पारायण करणार आहे असे म्हणावे. हे सर्व नियंता श्री स्वामीदेवा, मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स्वरूपाचे स्मरण करून, चराचरातून असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे. या सेवेने संकल्पित कार्याव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपली कृपा आशीर्वाद मिळून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी, हीच आपल्याला विनंती. श्री स्वामी चरणार्पणमस्तु असे म्हणून हातातील पाणी ताम्हाणात सोडावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.